रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. गुरु परमात्मा परेषु देवतयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. गुरु परमात्मा परेषु. एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय. गुरु परमात्मा परेषु. नमस्कार. रोज एक ओवी संतांची या मालिकेमध्ये सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. गेले 4-5 भाग आपण समाजामध्ये ज्या पद्धतीची अनास्था आहे त्याचं वर्णन करून संत काय म्हणतात याविषयी चर्चा केली. परंतु या सगळ्याचं मूळ कारण काय असेल तर भारतामध्ये अशी स्थिती निर्माण व्हायचं मूळ कारण आहे आमची शिक्षण पद्धती बदलली. त्यामुळे स्वातंत्र्यानंतर जी शिक्षण पद्धती अंमलात आली आणि स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये जी शिक्षण पद्धती होती त्यामध्ये प्रामुख्यानं 2 अक्षरं अत्यंत महत्त्वाची होती आणि ती 2 अक्षरं आहेत गुरु. त्यामुळे गुरुकुलाच्या शिक्षण पद्धतीमध्ये ज्याप्रमाणे शिष्याचा सर्वांगीण विकास होत असे, म्हणजे त्याचं कॅरेक्टर फॅब्रिकेशन, त्याचं चारित्र्य खराब होण्याची प्रक्रिया गुरुच्या सान्निध्यामध्ये होत नसे, जे आता सातत्यानं आम्हाला दिसत आहे समाजामध्ये की गुरुचा शिक्षक, शिक्षकाचा सर आणि त्या सरचं आणखीन काहीतरी, ही हळूहळू उथळ होत जाणारी जी शिक्षण पद्धती आहे त्यातून अडचण निर्माण झाली. गुरु म्हणजे नेमकं काय आहे याविषयीचा अतिशय सुरेख अभंग संत एकनाथ महाराजांचा आहे, जो आपण आता ऐकलात. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. गुरु परमात्मा परेषु ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. आणि काय घडतं तिथे, तो दृढ विश्वास जर असेल तर देव तयाचा अंकिला स्वये संचला त्याचे घरा. स्वये संचला त्याचे घरा. विचार करा काय पद्धतीने एकनाथ महाराजांनी वर्णन केले. एका जनार्दनी गुरुदेव येथे नाही बा संशय. गुरु परमात्मा परेषु. आपण हा अभंग ऐकलेला आहे. श्रीधर फडक्यांचं संगीत आणि पंडित सुरेश वाडकर यांनी गायलेला. प्रश्न असा आहे की ह्यातलं जे वर्णन आहे ते खूप महत्त्वाचं आहे. आणि मग आज समाज असा का झाला त्याचं मूळ कारण मला असं वाटतं की ते त्या गुरु शब्दाशी जाऊन थांबतं. गुरु शब्दाचे जे आता धिंडवडे उडवलेले आहेत सगळ्यांनी, मग त्यामध्ये कॉर्पोरेट गुरु, मॅनेजमेंट गुरु, इतकं कशाला तो लव गुरु, ह्याव गुरु, त्याव गुरु, सगळीकडे गुरु जोडून ही जी पूर्वापार आलेली अतिशय उत्तम पद्धत होती त्या पद्धतीची विल्हेवाट आम्ही भारतीयांनीच लावली. बाहेरून आलेल्या लोकांनी आमच्या मनावरती अशा पद्धतीचं राज्य केलं की आम्हाला तेच खरं वाटायला लागतं. आणि त्यामुळे वेस्टर्नायझेशन इज नॉट मॉडर्नायझेशन हे लक्षातच आलं नाही आमच्या. पश्चिमीकरण आमच्या जगण्याचं म्हणजे आधुनिकीकरण आहे ही संकल्पना चुकीची आहे. मेकनायझेशन म्हणजे सिव्हिलायझेशन ही संकल्पना पण चुकीची आहे. यांत्रिकीकरण म्हणजे आम्ही नागरिक शास्त्रातल्या नियमांप्रमाणे उच्चभ्रू पद्धतीनं जगणारी माणसं झालो हा समजच चुकीचा आहे. आणि म्हणून तुमच्या लक्षात येईल गेले काही भागांमध्ये आपण त्या स्टँडअप कॉमेडीची भाषा, त्यांचे विषय,
किंवा आता ज्या पद्धतीचं नवीन आंदोलन सुरू करण्याचा प्रयत्न चालला आहे एक अंतस्थ हेतूनं, त्यात खरा दम काही नाही आहे. पण हे सगळं का घडतं आहे? कारण मूळ शिक्षण पद्धती बदलली. आणि म्हणून मेकॉलेनी जे भाषण केलं होतं त्या काळात इंग्रजी अधिकाऱ्यांसमोर भाषण केलेलं आहे. आणि लॉर्ड मेकॉले काय म्हणाला त्यांना, की तुम्हाला भारतातल्या पुढच्या पिढीला असं शिक्षण द्यावं लागेल की जे मागच्यांना मूर्ख समजतील. आता काय होतं बघा, पुढच्या पिढीला असं शिक्षण दिलं की मागचे मूर्ख आहेत, म्हणजे मागची पिढी मूर्ख आहे, म्हणजे मग काय गेलं, त्यातला अनुभव गेला. त्यामुळे या मागच्या पिढीतून जो अनुभव पुढे यायला हवा तो आला नाही, कारण शिक्षणाने असं शिकवलं. आणि आज आपण तेच बघतो, आईवडिलांना काय कळतं आहे, मम्मी डॅडीला काय कळतं आहे, आम्हाला सगळं कळतं, ही भूमिका घेऊन आजचे विद्यार्थी जगत आहेत. हा जो एकनाथांचा अभंग आहे, या अभंगाला आध्यात्मिक बैठक आहे. त्यामुळे गुरु परमात्मा परेशू या संकल्पनेमध्ये परेशू असं म्हटलेलं आहे. परा आणि अपरा अशा दोन स्थिती आहेत. अपरा माया होय अचेतन, परा प्रकृती मानस चेतन. आणि त्यामुळे आत्ता आपण जे जगत आहोत ती अपरा माया आहे. आणि स्वर्गातली परमेश्वराची त्या आज्ञेय शक्तीची जी सृष्टी आहे तिला परा म्हटलेलं आहे. आणि म्हणून गुरुचा गुरु म्हणजे परात्पर गुरु, हा परा शब्द या पद्धतीनं योजला जातो. त्यामुळे गुरु परमात्मा परेशू ऐसा ज्याचा दृढ विश्वासू. एकदा गुरु मानलं की तोच परमात्मा आहे, बाकी कोणीच नाही, ही कल्पना ज्याच्या मनामध्ये रुजली, देव तयाचा अंकिला. परमेश्वर त्याचा अंकित होतो जो शिष्य गुरु परमात्मा परेशू असा दृढ विश्वास ठेवतो. आता ही श्रद्धेची प्रक्रिया नाहीशी झाली ना. गुरु म्हणाले म्हणून एवढी भूमिका घेऊन जेव्हा पूर्वीच्या काळी शिष्य आचरण करत असत, कितीतरी उदाहरणं अशी आहेत की गुरुची सूचना, गुरु आज्ञा म्हणून त्या गोष्टी घडत होत्या. विश्वामित्राने रामाला दिलेली आज्ञा ही गुरु आज्ञाच आहे. सांदीपनींनी श्रीकृष्णाला दिलेली आज्ञा ही गुरु आज्ञाच आहे. आणि म्हणून देवतयाचा अंकिला स्वये संचला. संचलामध्ये चला शब्द आपण ऐकलेला आहे पसायदानामध्ये. चला कल्पतरूंचे हार वासा. तो चला म्हणजे काय, तर चला म्हणजे जिवंत, जागती, इकडे तिकडे हिंडणारी चला, ज्याच्यामध्ये चैतन्यानं भारलेली शक्ती आत आहे अशी गोष्ट, व्यक्ती, माणूस. आणि म्हणून संचला ज्याचे घरा. चंचला नाही आहे. संचला हा दृढनिश्चयानं केलेलं काम आहे. चंचला म्हणजे मन स्थिर नसल्याचं लक्षण आहे. आणि म्हणून संचला हा शब्द त्या ठिकाणी आलेला आहे, कारण दृढनिश्चय आहे ना, म्हणून तो संचला आहे. एका जनार्दनी गुरुदेव तेथे नाही बा संशय. संशय घेतला की संपलं. एका डोंगराच्या कड्यावरती गेलेला गिर्यारोहक काळोख झाला, थंडी खूप आहे आणि कमरेला दोरबीर सगळी तयारी आहे त्याची, परंतु तोल गेला आणि तो त्या दरीत कोसळला. आणि खाली दरीत असं दोरात किंचाळी मारत दरीत गेला, पण दोराला अडकलेला होता, कारण दोर कमरेला बांधलेला होता, त्यामुळे हवेत लटकायला लागला. हवेत लटकायला लागल्यानंतर त्याने आपल्या गुरुची आठवण काढली की गुरुदेवा येऊन वाचवा मला. मग गुरुदेव आले, म्हणाले तू बोलवलेस म्हणून आलो, नाही तर मी स्वतःहून कधी येत नाही. तो म्हणा हो ठीक आहे, पण वाचवा मला. मग तुम्ही बघता ना काय झालं ते, त्यातून वाचवा. तर गुरु म्हणाले ठीक आहे, तुझ्याकडे चाकू आहे का? तर म्हणे आहे. कुठे आहे? तो कमरेला आहे. म्हणाले तो काढ आणि काय करू, ज्या दोराला लटकतोयस तो दोर कापून टाक. असं गुरुने सांगितलं. तर शिष्य म्हणाला काय बोलताय तुम्ही, त्याच्यामुळे तर वाचलो आहे मी आता, तुम्ही मला हे काय कारण सांगताय? गुरु म्हणाले हे बघ, मी सांगितलेलं ऐकायचं असलं तर ऐक, नाही तर मी चाललो, कारण बोलवलं होतंस तू. शिष्याला काय करावं सुचना, पण त्याने नाही ऐकलं गुरुचं ऐकलं नाही. त्याने दोर कापला नाही. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जमिनीपासून फक्त 3 फुटांवर त्याचा देह, त्याचं शव प्रेत तरंगताना गावकऱ्यांना सापडलं. मग गावकऱ्यांनी बघितलं. गावकऱ्यांनी गुरुला विचारलं की तुम्ही त्याला सांगितलं का नाही की जमीन 3 फुटावरच आहे म्हणून? दोर काप जेव्हा म्हणाला तेव्हा सांगितलं का नाही की जमीन 3 फुटावर आहे? तेव्हा गुरु म्हणाले की जर मी ते सांगितलं असतं तर तो म्हणाला असं ठीक आहे तुम्ही जा परत, मी थोडा वेळ लटकतो, मजा येते. मृत्यूचं भय गेल्यानंतर शिष्याची प्रतिक्रिया काय असेल ह्याचा अंदाज बांधत
गुरुंनी सांगितलं नाही. थोडी दुष्ट कथा आहे, पण गोष्ट नक्की आहे की गुरुचं ऐकणं, गुरुच्या सांगण्यामागे जरी तुमच्या मनाविरुद्ध घडत असलं तरी ते ऐकणं. म्हणून तो पहिली ओळ जी आहे, गुरु परमात्मा परेशु ऐसा ज्याचा दृढ विश्वास, तो दृढ विश्वास आमचा गुरुवरचा गेला. गुरुवरचा गेला म्हणून गुरुकुलावरचा गेला. गुरुकुलावरचा गेला म्हणून आमच्या गुरु शिक्षण पद्धतीवरचा गेला. आणि आता प्रायव्हेट ट्युशन्स घेत आहेत आणि त्या क्लासेसमध्ये काय चाललं आहे बघता जा तुम्ही. म्हणजे शेवटी तुम्ही एका विद्यार्थ्याकडे लक्ष देण्याची प्रक्रिया, मूळ गुरुकुलात जायचं नाही कॉलेजमध्ये आणि खाजगी गुरुकुलात हजारो लाखो रुपये देऊन फी द्यायची आणि आपल्या मुलाला शिकवायचं. इथे येऊन सगळा गोंधळ टाकला. त्यामुळे मला असं वाटतं की हा अभंग तुम्ही चिंतन करा. पुन्हा एकदा ती गुरुसंस्था आम्हाला अस्तित्वात आणायला लागेल असं वाटत राहतं. तेव्हाच मुलं केवळ अभ्यास नव्हे तर त्यांच्या चारित्र्यासहित संपन्न होतील असं माझं मत आहे. असो, आज या ठिकाणी थांबतो. पुन्हा भेटू उद्या सकाळी 5:30 वाजता नवीन ओवीसह किंवा अभंगासह. तोपर्यंत रामकृष्ण हरी. रोज एक ओवी संतांची, रोज एक ओवी संतांची.